धक्कादायक बातमी. महा-टी-ई-टी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता लाखो उमेदवारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो म्हणजे परीक्षा पुन्हा कधी होणार. 2 लाखाहून अधिक शिक्षकांची प्रतीक्षा आता आणखी वाढणार आहे का? आणि राज्य परीक्षा परिषदेला किती मोठा आर्थिक फटका बसणार, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो. राज्य परीक्षा परिषदेने महा-टी-ई-टी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभरातील 37 जिल्हा नियोजन केंद्रावरून जवळपास 6 लाख कोऱ्या उत्तरपत्रिका परत जमा करून घेतल्या आहेत. अधिकारी सूत्रांच्या माहितीनुसार नवीन परीक्षा घेण्यासाठी परिषदेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. यामुळे परीक्षा दिली जाण्याची वाट पाहणाऱ्या सुमारे 6 लाख उमेदवारांमध्ये आणि विशेषतः 2,26,000 शिक्षकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पेपर फुटीमुळे अखेर परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र त्याआधी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचल्या होत्या. विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक सुद्धा लावण्यात आले होते आणि संपूर्ण तयारीही पूर्ण झाली होती. आता नवीन प्रश्नपत्रिका तयार करणं, गोपनीय छपाई, नवीन परीक्षा केंद्राचं नियोजन, पावसाळा आणि इतर परीक्षा यांचा विचार करूनच नवीन तारीखही जाहीर करावी लागणार आहे. दरम्यान महा-टी-ई-टी साठी एकूण 6,125,000 अर्ज आले असून त्यापैकी तब्बल 3,46,000 शिक्षकांचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची मुदत दिल्यामुळे यंदा विक्रमी अर्ज हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पेपर 2 साठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. सध्या प्रश्नपत्रिकांचे सीलबंद संच जिल्हा ट्रेझरीमध्येच ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या संपूर्ण प्रक्रियेमुळे राज्य परीक्षा परिषदेला पुन्हा परीक्षा घेण्यासाठी तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. महा-टी-ई-टीची नवीन परीक्षा तारीख कधी जाहीर होईल, दोषींवर कोणती कारवाई होणार, या सर्व अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या इतर उमेदवारापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.